नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण रिव्हिजन सिरीज चालू करतोय कंबाईन एक्झामसाठी. याच्या आधी आपण जे आहे ते राज्यसेवेसाठी सुद्धा रिव्हिजन सिरीज घेतलेली होती, तर ती सुद्धा रिव्हिजन सिरीज तुम्ही बघा, कारण त्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला इकडे कंबाईन एक्झाममध्ये सुद्धा असणार आहे. कारण तेवढ्याच रेंजमधले जे आहे ते महिने इथे कव्हर केले जातील, मग ते सुद्धा तुम्हाला युजफुल राहील. शक्यतो ते क्वेश्चन इकडे रिपीट होणार नाही, त्यामुळे तुम्ही ते जे आहे ते बघणं अपेक्षित आहे. 11 आपण घेतलेले होते रिव्हिजन सिरीजचे लेक्चर्स, तर ते सुद्धा तुम्ही बघा. ओके, चला. आणि हे जे लेक्चर असणार आहे ते क्वेश्चन आन्सरिंग स्वरूपामध्ये असणार आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून येणाऱ्या क्वेश्चनचं जे आहे ते आन्सर तुम्ही टिक करा आणि त्याच्यानंतर जे आहे ते एक्सप्लेनेशन बघा याचं डिटेलमध्ये. आणि तुम्हाला हे लेक्चर कसं वाटतं, युजफुल वाटतंय, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. चला सुरुवात करू आता पहिल्या क्वेश्चन पासून. बघा पहिला क्वेश्चन काय आहे, वंदे भारत एक्सप्रेस बद्दल आहे आणि खालील विधानांचा विचार करण्यास सांगितलेला आहे. बघा पहिलं स्टेटमेंट काय आहे, ही भारताची प्रथम स्वदेशी सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ओके, बरोबर आहे. स्वदेशी आहे, पहिली आहे, सेमी हाय स्पीड आहे, बरोबर. ही दिल्ली अहमदाबाद दरम्यान 160 किलोमीटर प्रति तास जास्तीत जास्त वेगाने धावते. 160 सांगितलेलं आहे, बरोबर आहे, पण दिल्ली ते अहमदाबाद सांगितलेलं आहे. ओके, तर हे तुम्हाला बघा, काही जणांचं 160 वरती फोकस असणार आहे, काही जणांचं इकडे असणार. तर 160 प्लस तुम्हाला दिल्ली ते अहमदाबाद बघायचं आहे. तर हे दिल्ली ते अहमदाबाद नसून दिल्ली ते वाराणसी याच्यामध्ये 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते चूक आहे. तुम्हाला सांगितलेल्या विधाने बरोबर ओळखा. तर बघा, ज्याच्यामध्ये 2 आहे ते पर्याय तुम्ही इथूनच स्टेटमेंट 3 न बघता उडवू शकता. म्हणजे झालं तर याचं उत्तर डायरेक्ट तुम्ही इथं स्टेटमेंट नंबर 3 म्हणू शकता. बघा थर्ड स्टेटमेंट, ही ट्रेन मेक इन इंडिया प्रकल्पातील 100% आहे. तर बरोबर आहे हे पण स्टेटमेंट, पर्यावरून आपल्याला कळलेलं आहे. असंच तुम्हाला रूल ऑफ एलिमिनेशन करायचं आहे, जेणेकरून तुमचा टाइम पण वाचेल आणि तुम्ही लगेच आन्सर जवळ पोहोचाल. बघू पुढे क्वेश्चन नंबर 2, ई औषधी पोर्टल कशाशी संबंधित आहे. बघा, तर पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे की ई औषधी पोर्टल कुणी लॉन्च केलेलं आहे. ओके, तर श्रीपाद येसो नाईक यांनी लॉन्च केलेलं आहे. मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर आयुष आहेत. ओके, तर हे कशासाठी आहे हे माहित पाहिजे की याच्या थ्रू जे आहे ते या पोर्टलचा उद्देश जो आहे तो पारदर्शकता, सुधारित माहिती जी आहे, व्यवस्थापन सुविधा देण्यासाठी आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ते ॲप्लिकेशन जे असणार आहे त्याच्यासाठी एक ठराविक टाइमलाईन निश्चित केली जाणार आहे. म्हणजे आयुष औषधाची जी आहे ती ऑनलाईन परवाना प्रणाली ही आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आयुष औषधाची ऑनलाईन परवाना प्रणाली. याच्यामधूनच काय होणार आहे की लायसन्सिंग दिलं जाणार आहे आयुषसाठी. ओके, आयुष औषधांचं जे विक्रीकरण केलं जाणार आहे त्याच्यासाठी जे आहे ते परवाना दिलं जाणार आहे. तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की राष्ट्रीय आयुर्वेद दिवस कधी साजरा केला गेला. ओके, 2018 सालचा होता तो. कधी साजरा केला गेला? तो आयुष मंत्रालयाद्वारे साजरा केला जातो, धन्वंतरीच्या दिवशी साजरा केला जातो. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, हे रिलेटेडच त्याच्या आहे. बघू पुढे क्वेश्चन नंबर 3, शिवाजीराव देशमुख यांच्याविषयी खालीलपैकी अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा. अयोग्य सांगितलेलं आहे, चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. बरोबर, त्यांचं जे होतं जानेवारीमध्ये जे निधन झालं त्याच्यावरती हा क्वेश्चन घेतलेला आहे. तर बघा, जन्म जो होता तो 1935ला झालेला आणि डेथ होती ती 2019ला झालेली होती. सांगलीचे नेते आहेत, शिराळ्याचे. तर बघा, फर्स्ट स्टेटमेंट, 1996 ते 2002 या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद भूषवले होते. अगदी बरोबर आहे, इयर लक्षात ठेवा. ओके, तर आता या फर्स्ट स्टेटमेंट वरूनच बघा, इथे सांगितलं फक्त एक अयोग्य सांगितलेलं आहे. म्हणजे फक्त आता एक तर बरोबर आहे, म्हणजे हा पर्याय इथेच कट झाला आणि हा पर्याय कट झाला, हे बरोबर आहे. म्हणजे 1 व 2 चूक असणार आहेत का? कारण एक चूक नाहीये, म्हणजे इथे तुम्ही हा पण पर्याय कट करू शकता. आता तुम्ही स्टेटमेंट 2 न बघता डायरेक्ट 3 बघितलं आणि तुम्हाला कळलं 3 जर नाहीये तर डायरेक्ट तुम्ही 4 नंबरला टेक करू शकता. तर बघा, 1976 ते 85 साली वसंतदादा पाटील सरकारमध्ये शिवाजीराव देशमुख यांनी महसूल मंत्री म्हणून काम केले होते. ओके, तर हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच जे आहे याचं उत्तर ते पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. हे जस्ट रूल ऑफ एलिमिनेशन कशा पद्धतीने वापरता येईल हे सांगितलं. तर बघू स्टेटमेंट सेकंड पण. 1978, 1980, 85 आणि 90 मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, याच्यापैकी एकही चूक नाही. ओके, राज्यांच्या विधान परिषदेचे सभापती बिनविरोध निवडून येण्याची हॅट्रिक त्यांनी केलेली होती. बघू पुढे क्वेश्चन नंबर 4,
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याविषयी योग्य पर्याय ओळखा. स्टेटमेंट नंबर 1, खेळामध्ये योगदान दिल्यामुळे 2010 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. ओके, 2010 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेले होते. स्टेटमेंट नंबर 1 इज करेक्ट. 1990 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर बघा 1999 ला म्हणजे हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 दोन्ही बरोबर. ओके, त्यांच्या वयाच्या 87व्या वर्षी जे निधन झालेलं होतं सचिन तेंडुलकर यांचे ते प्रशिक्षक होते, त्यामुळे कदाचित आला तर येईल क्वेश्चन याच्यावरती. जर तुम्हाला माहित पाहिजे एज पण लक्षात ठेवा. बघू पुढे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पहिल्या भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन झाले? तर इथे तुम्हाला लोकेशन विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. ओके, असे विचारलं जाऊ शकतं की कोणाच्या हस्ते करण्यात आलं, तर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तरुण पिढीला जे आहे म्हणजे आताच्या पिढीला जे आहे ते या क्षेत्रामधील व्यक्तींच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा संघर्ष जो आहे याची इन डिटेलमध्ये माहिती मिळण्यासाठी या संग्रहालयाचं जे आहे ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ओके, बघू पुढे. वीर सावरकर विमानतळाला इमिग्रेशन तपास नाका म्हणून घोषित केले आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर हे वीर सावरकर विमानतळ कुठे आहे? पोर्ट ब्लेअर येथे आहे. म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता हे विमानतळाच्या रिलेटेड आलेलं आहे, तर तुम्हाला बाकीच्या ज्या रिलेटेड न्यूज आहेत त्या सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. जसं की तुर्कस्तानमधील इस्तांबुल येथे जगातील सर्वात मोठे एका छताखालील विमानतळ बांधण्यात आलेलं आहे. त्याचं जे उद्घाटन होतं ते रिपब्लिक डे ऑफ तुर्कीला केलेलं होतं. ओके, 29 ऑक्टोबर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर वीर सुरेंद्र साई विमानतळ, ओके, झारसुगुडा विमानतळाचे नाव बदलण्यात आलेलं होतं. हे कुठे आहे? तर ओडिसा राज्यामध्ये आहे. ओडिसामधले दुसरं ऑपरेशनल एअरपोर्ट आहे बिजू पटनाईक इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते पहिलं आहे भुवनेश्वर येथे आहे. वीर सुरेंद्र साई जे आहेत ते स्वातंत्र्य सेनानी होते जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधामध्ये लढलेले होते. केरळमध्ये जे 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले पहिले राज्य, अशी ज्या न्यूज आहेत त्या तुम्हाला इथं रिलेशन करून ठेवलं तर तुम्हाला लक्षात ठेवायला सुद्धा सोपं जाईल. बघू पुढे. आशिया प्रतिस्पर्धात्मक संस्थाने प्रदर्शित केलेल्या व्यवसाय सुलभता निर्देशांक 2018 नुसार भारतातील कोणते राज्य अग्रेसर आहे? ओके, ACI इज ऑफ डुईंग बिझनेस विषयी विचारलेला आहे तुम्हाला. एशिया कॉम्पिटेटिव्ह इन्स्टिट्यूट जे सिंगापूर स्थित आहे त्यांनी प्रदर्शित केलेला आहे तो. जस्ट त्याच्याविषयी बॅकग्राऊंड. तर त्यांनी केलेल्यानुसार भारतामधील कोणतं राज्य अग्रेसर आहे? तर पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे आणि 3rd नंबर दिल्ली आहे. आता तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे की हा इंडेक्स जो आहे तो 3 घटकावर आधारित आहे. स्पर्धात्मकतेसंबंधी जी धोरणे आहेत, व्यवसायामधील मित्रत्वाचे संबंध आणि तिसरा जो आहे तो गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची क्षमता. ओके, याच्या बेसिसवर जो आहे तो हा पुरस्कार दिला जातो. आता इथं आलेला आहे व्यवसाय सुलभता निर्देशांक, तर तुम्हाला माहित पाहिजे की जो वर्ल्ड बँक जो पब्लिश करते त्याच्याविषयी सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये भारताचा रँक जो आहे तो 77वा स्थान आहे. 190 कंट्रींचं जे रँकिंग होतं ते केलं गेलेलं होतं. त्याच्यामध्ये लास्ट इयर जो होता भारताचा तो 100 होता. म्हणजे आता जे आहे ते 23 स्थानांची सुधारणा झालेली आहे. ओके, आणि सोमालिया जो आहे तो सगळ्यात म्हणजे अयोग्य असा देश आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी. त्याच्यामध्ये न्यूझीलंड जो आहे तो 1 नंबरला आहे, सिंगापूर 2 नंबरला आहे, 3 नंबरला डेन्मार्क आहे. ॲटलिस्ट तुम्हाला 3 माहीत असणं गरजेचं आहे. 5 माहीत असतील तर अतिउत्तम. ओके, तुम्ही इंडेक्स सुद्धा व्यवस्थितरित्या करून जा. आता इथे आलेला आहे आंध्र प्रदेश, तर तुम्हाला आंध्र प्रदेशच्या रिलेटेड सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर आंध्र प्रदेशला जो होता तो पोलावरम जो इरिगेशन प्रोजेक्ट होता त्याच्यासाठी अवॉर्ड मिळालेला होता, CBIP पुरस्कार, सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर. तो त्याच्या बेटर प्लॅनिंगसाठी आणि कन्स्ट्रक्शनसाठी दिला गेला होता. पोलावरम प्रकल्प कुठे आहे असंही विचारलं जाऊ शकतं. तर तो जो आहे तो गोदावरी नदीवरती आहे. बरोबर, दक्षिण भारताची गंगा पूर्ववाहिनी नदी याच्यावरती आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशमधील उच्च न्यायालय 1 जानेवारीपासून कार्यान्वित झालेलं आहे. 25वा उच्च न्यायालय. केंद्रीय आदिवासी विद्यापीठ जे आहे ते स्थापन केलं आहे रेलिया गावामध्ये. देशातील ते 3रे आहे. ओके, आंध्र प्रदेश राज्याचे चिन्ह धमचक्का, द व्हील ऑफ लॉ, हे पण माहित पाहिजे. आणि हे जे आहे ते इज ऑफ डुईंग ACI ने केलेलं. ओके, त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश अग्रेसर आहे. अशा रिलेटेड जे आहे ते तुम्ही एक राज्य आलं किंवा त्याच्या रिलेटेड आलं की तुम्हाला सगळ्या न्यूज पटापट आठवल्या पाहिजेत. बघू पुढे. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषक बंधू योजना सुरू केली? तुम्हाला पर्पज तर इथेच कळलेलं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी जी आहे ती कृषक बंधू योजना कुणी चालू केली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
पश्चिम बंगाल. ओके, ममता बॅनर्जी यांनी केलेलं आहे. कोलकाता कॅपिटल गव्हर्नर के त्रिपाठी यांनी जे आहे ते प्रति एकर जी आहे ती 5,000 रुपये मदत केली जाणार आहे. 2 हप्त्यामध्ये ही रक्कम दिली जाणार आहे. शेतकरी ते एका हप्त्यामध्ये सुद्धा ऑप्ट करू शकतात. ओके, 18 ते 60 वयोगटातील शेतकऱ्यांना जे आहे ते याच्यातून एक विमा सुद्धा आहे 2 लाख रुपयांपर्यंतचा, तो सुद्धा दिला जाणार आहे. आता पश्चिम बंगालच्या रिलेटेड दुसरं म्हणजे रोसोगोल्ला दिन त्यांनी साजरा केला होता नोव्हेंबरमध्ये, 14 नोव्हेंबरला. कारण त्यांचा जो रोसोगोल्ला होता त्याला जीआय टॅग प्राप्त होऊन 1 वर्ष झालं होतं. त्यांचा तो पहिला वर्धापन दिन म्हणून त्यांनी तो रोसोगोल्ला दिन साजरा केला होता. 14 नोव्हेंबरला केलेला आहे, म्हणजे 14 नोव्हेंबर 2017ला त्यांच्या रोसोगुल्लाला जो होता तो जीआय टॅग प्राप्त झालेला आहे. बघू पुढे. जिम यॉंग किम हे जागतिक बँकेचे कितवे अध्यक्ष होते होते विचारलेलं आहे, म्हणजे त्यांनी जे ते आता पदावरती नाही आहेत. जिम यॉंग किम यांनी जो आहे तो पदाचा जो होता जानेवारीमध्ये सांगितलेलं की त्यांनी ते आता 1 फेब्रुवारीपासून ते जे आहेत ते अध्यक्षपदाचा कारभार सोडणार आहेत. ओके, आणि मग त्यांनी तो सोडलेला आहे आणि अंतरिम अध्यक्ष म्हणून क्रिस्टियाना जॉर्जिवा ज्या सीईओ आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्या सांभाळत आहेत आता सध्या. ओके, तर बघा जे जिम यॉंग किम आहेत ते 12वे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष आहेत. ओके, 2017 पासून 5 वर्षाच्या टर्मसाठी त्यांची पुन्हा एकदा नेमणूक झालेली होती वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून, आणि आता ते 1 फेब्रुवारी 2000 पासून त्यांनी कारभार सोडलेला आहे. वर्ल्ड बँक 1945ला स्थापना झाली. हेडक्वार्टर जे आहे ते वॉशिंग्टन डीसीला आहे. आताच पाहिलं आपण वर्ल्ड बँक जे आहे ते इज ऑफ डुईंग बिझनेस जे आहे ते प्रदर्शित करते. बघू पुढे. महिला पोलीस स्वयंसेवकाविषयी खालील विधानांचा विचार करा. बघा, MPV महिला पोलीस व्हॉलंटियर याच्याविषयी हा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. फर्स्ट स्टेटमेंट, केंद्रीय गृह मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालयाशी यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. ओके, तर हे अगदी बरोबर आहे फर्स्ट स्टेटमेंट. त्यानंतर महिला सुरक्षेसाठी या नवीन योजनेची अंमलबजावणी करणारे केरळ हे पहिले राज्य आहे. तर केरळ पहिले नाही आहे, हरियाणा आहे. हरियाणामध्ये कर्नाळ आणि महिंदरगड हे डिस्ट्रिक्ट आहेत, त्यांनी हे पहिल्यांदा अडॉप्ट केलेलं आहे, त्यांनी त्यांची अंमलबजावणी केलेली आहे. म्हणजे स्टेटमेंट नंबर 2 इज रॉंग आन्सर. तुम्हाला बरोबर सांगितलेलं आहे, म्हणजे 2 जिथे जिथे आहे ते तुमचं कट झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 राईट आन्सर आहे. बघा, विदाऊट रिडिंग थर्ड स्टेटमेंट आपण आन्सर करेक्ट शोधलेला आहे. बघू थर्ड स्टेटमेंट सुद्धा. देशभरातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक महिला पोलीस स्वयंसेवक MPV म्हणजेच काय महिला पोलीस व्हॉलंटियर ची कल्पना आहे. म्हणजे एका पोलीस स्टेशनमध्ये जे आहे एका ग्रामपंचायतीसाठी एक महिला पोलीस स्वयंसेवक असावी अशी याच्यामध्ये जी आहे ती तरतूद आहे. तर म्हणजे हे पण जे आहे ते स्टेटमेंट नंबर 3 बरोबरच आहे. पर्यावरण आपल्याला कळलेलंच आहे. आणि याच्यामध्ये जे MPV असणार आहेत, महिला पोलीस व्हॉलंटियर जे असणार आहेत, त्यांचं ॲटलिस्ट 21 वर्ष पूर्ण पाहिजे, त्यांचं 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण पाहिजे. ओके, आणि त्यांच्यासाठी जी सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे ती सुद्धा जी आहे ती फायनलाइज केली गेलेली आहे. मग त्या प्रोसिजरनुसारच जे आहे ते त्यांची भरती केली जाणार आहे, महिला पोलीस व्हॉलंटियर किंवा या महिला पोलीस स्वयंसेवक. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.